छत्रपती शिवाजी महाराज की जय। जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी। संघ आज या पवित्र अशा स्थळी श्री विवेकानंद मठ येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा दिवस साजरा करण्यास उपस्थित आहे। या सोहळ्याला आपल्या सगळ्यांचंच सहर्ष स्वागत आहे। आज आपल्या बरोबर विशेष अतिथी श्री उदय महाबळेश्वर पवार उपस्थित आहेत। कुमारी आरनाला विनंती करते की त्यांनी प्रमोद बांदेकर सर यांना पुष्प देऊन अभिवादन करा। पुन्हा एकदा इथे उपस्थित सगळे श्रोते आणि सनातन स्वराज्य संघाचे माझे भगिनी बांधवांचे आजच्या ह्या कार्यक्रमात मनपूर्वक स्वागत आहे। आता दीप प्रज्वलन करून महाराजांना आणि महाराजांना पुष्प अर्पण करून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। कल्याणम आरोग्यं धनसंपदां शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते, दीपज्योति नमोस्तुते। ज्योति परब्रह्म दीपज्योति जनार्दन दीपोऽयं जीवावं सन्ध्यादीपनमोस्तुते। त्वं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुं कल्याणम् आरोग्यं धनसम्पदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमोस्तुते, दीपज्योति नमोस्तुते। थोर तुमचे कर्म जिजाऊ उपकार कधी न फिटणार, चंद्र सूर्य असेपर्यंत नाम तुझे न मिटणार। तुम्ही नसते तर शिवराय नसते, शिवराय नसते तर स्वराज्य नसते। मा जिजाऊ साहेबांना मानाचा मुजरा। एक स्त्रीची जबरदस्त इच्छाशक्ती आणि शिकवण निजाम मुघलांसारखी क्रूर साम्राज्य उद्ध्वस्त करू शकते, ही आई जिजाऊंकडून आपल्याला एक शिकवण आहे। छत्रपती शिवाजी महाराजांची किती वर्णावू ते गाण। जो 65 किलोंची तलवार चालवतो त्याचे नाव येसाजी। जो 2000 सैन्यांशी एकटाच लढतो त्याचे नाव बाजी। जो हात कापल्यावरही जिद्दीने सिंहगडाला विजयी करतो त्याचे नाव ताल्हाजी। जो 8 तासात घोडा दिल्लीहून पुण्यात आणतो त्याचे नाव संताजी। जो फक्त 700 मराठ्यांना घेऊन 30,000 मुघलांना पळवून लावतो त्याचे नाव रामजी। जो मुघलांच्या घरात घुसून त्यांची हेरगिरी करतो त्याचे नाव बहीरजी। जो सय्यद बन्नाचा वार करणारा हात हवेतल्या हवेत छाटून उडवतो त्याचे नाव जिव्हाजी।
जो अफजल खानाचा शीर कापून आणतो त्याचे नाव संभाजी कावजी, जो शत्रूच्या छावणीत घुसून वार करतो त्याचे नाव धनाजी, जो सिंहासी लढतो आणि फाडून काढतो त्याचे नाव छत्रपती संभाजी, आणि जे ह्या सगळ्या मावळ्यांना घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन करतात त्यांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज. आपली ही सदाशिवगडची भूमी शिवरायांच्या छत्राखाली होती हे आपले भाग्यच. शिवरायांनी निजामावर, मुघलांवर, आदिलशाहीवर, सिंध्यांवर असेच अतिक्रमण करणाऱ्या अनेक परराष्ट्रीयांवर मात करून आपल्या हिंदू राष्ट्राचा झेंडा फडकवत ठेवला. छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक हा अत्यंत व्यापक आणि भारताच्या इतिहासातील एक अत्यंत महत्त्वाचा प्रसंग होता. राज्याभिषेकावेळी महाराजांनी छत्रपती हे पद धारण केले. छत्रपती म्हणजे सार्वभौम आणि सर्वे सर्वा. राज्याच्या कारभारासाठी अष्टप्रधान मंडळाची निर्मिती केली आणि राज्याचा कारभार आणि पद वाटून देण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावेळी महाराणी म्हणून सोयराबाई आणि युवराज म्हणून छत्रपती संभाजीराजे महाराजांचाही अभिषेक करण्यात आला.